नमस्कार. आज आपण कुसुम योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. कुसुम योजनेची ओळख आणि संकल्पना. या योजनेचं पूर्ण नाव आहे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. याचं मंत्रालय आहे नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार. या योजनेचं मिशन आहे शेतकऱ्यांना ऊर्जा वापरणारा नव्हे तर ऊर्जा उत्पादक बनवणे. ही योजना सिंचनासाठी डिझेलचा खर्च आणि अनियमित वीज पुरवठा या मुख्य समस्यांवर काम करते. या योजनेचे उद्देश आहे शेतीला सिंचनासाठी स्वस्त, शाश्वत आणि विश्वासार्ह सौर ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देणे. उद्दिष्टे आणि लाभांचा विचार केल्यास सौर पंपांना प्रोत्साहन देणे, डिझेलवर चालणारे लाखो सिंचन पंप थेट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांनी बदलणे. याचा लाभ शेतकऱ्यांना डिझेलचा खर्च वाचवतो आणि प्रदूषण कमी होते. उत्पादनाचा अतिरिक्त स्रोत. शेतकरी त्यांच्या पडीक जमिनीवर सौर प्रकल्प उभारून निर्माण झालेली जास्तीची वीज वितरण कंपन्यांना विकू शकतात. याचा लाभ शेतकऱ्यांना 30 वर्षापर्यंत उत्पन्नाची हमी मिळते, ज्यामुळे ग्रामीण भागात आणि शेतीत दिवसा वीज उपलब्ध करून देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवते. कुसुम योजनेचे 3 मुख्य घटक आहेत. नंबर 1, सौर ऊर्जा निर्मिती. शेतकऱ्यांच्या पडीक किंवा शेतीयोग्य नसलेल्या जमिनीवर छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे. 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित प्रकल्प. डिस्कॉमद्वारे पूर्वनिर्धारित दराने वीज खरेदी केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना भाड्याशिवाय उत्पन्नाची हमी मिळते. नंबर 2, स्टँड अलोन सौर पंप. सध्या डिझेलवर चालणारे लाखो पंप पूर्णपणे स्वतंत्र सौर ऊर्जा सिंचन पंपांनी बदलणे. याचा फायदा सरकार आणि राज्य सरकाराकडून मोठी सबसिडी मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर पंप मिळतो. नंबर 3, ग्रीडशी जोडणे. सध्या अस्तित्वात असलेले ग्रीडशी जोडलेली कृषी पंप सौर ऊर्जेवर आधारित करणे. शेतकरी त्यांचा पंप सौर पॅनलसह जोडतात. याचा फायदा दिवसा सिंचनासाठी सौर ऊर्जा वापरली जाते आणि जास्तीची निर्माण झालेली वीज ती ग्रीडला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवतात. आर्थिक सहाय्य आणि सबसिडीचे स्वरूप. खर्चाचा वाटप हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये केंद्र सरकार 30% सबसिडी देते, राज्य सरकार 30% सबसिडी देते आणि शेतकरी 40% खर्च करतात. म्हणजे एकूण खर्चापैकी 60% खर्च केंद्र आणि राज्य सरकार उचलतात, ज्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत परवडणारी ठरते. कुसुम योजना ही ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तिन्ही स्तरावर शेतकऱ्यांसाठी तिहेरी लाभ देणारी योजना आहे.